नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि ड्युटी आज आज आहे, म्हणजे मंडे टू फ्रायडे ड्युटीच असते. आणि सॅटर्डे संडेचा मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, त्याला खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू. आणि चला, मंडे म्हटलं की कामं असतातच, ड्युटी असते, तर रेग्युलर दिवस सुरू होतो. सॅटर्डे संडे मस्त मजा करता येते. तर भरभरून प्रेम देत आहे तुम्ही डेली ब्लॉगला, असंच प्रेम देत राहा. चला तर आपण ब्लॉगला सुरुवात तर झालेलीच आहे. सकाळी मस्तपैकी लवकर उठलेलं आहे, 7-7:30ला, आणि चहा नाश्ता झालेला आहे. आणि आता जेवणाची तयारी करायची आहे. तर थोडं मध्ये स्नॅक्स खाल्लं आम्ही, कारण स्वयंपाक करायला म्हटलं थोडं लेटच करूयात, काहीतरी वेगळं खावं वाटत होतं. मग वीटचं ब्रेड आणला होता, मग त्याचा मी छान ब्रेड पिझ्झा बनवला, ब्रेड पिझ्झा खाल्ला. सकाळी चहा चपाती खाल्ली आणि आता दूध पिलेले आहे. तर सगळं प्रोटीन आणि गोळ्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत खाऊन. तर आता फक्त जेवणाची तयारी करायची आणि बाकी तर काम चालूच आहे साईड बाय साईड. तर चला, आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. बघूयात आजचा दिवस कसा जातोय. माहीत नाही आज कसा दिवस जाणार आहे, कारण आजचे काही असे प्लॅन्स नाही आहेत, पण बघूयात कसं घडतोय आणि कसं जातोय आमचा दिवस. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. आणि हो, कमेंट मी वाचत असते, तुम्ही सगळेजण जे रेग्युलर असतात ते नेहमीच कमेंट करत असतात. आता अजून भरभरून कमेंट करा ब्लॉगला. आणि अजून एक कमेंट आली होती की साडी कलेक्शनचा ब्लॉग बनव म्हणून. तर साडी कलेक्शनचा ब्लॉग मला बनवायचा आहे, पण थोडा वेळ लागेल, कारण बाकीचे व्लॉग्स खूप सारे पेंडिंग्स आहेत, ते मला एडिटिंग करून पोस्ट करायचे तुमच्यासाठी. तर ते सगळे व्लॉग पोस्ट झाले की नक्कीच आपण एक दिवस टाईम भेटल्यानंतर साडी कलेक्शनचा व्लॉग नक्कीच बनवूयात. तर चला, मी छान आवरलेला आहे, मस्त रेडी झालेली आहे. आता स्वयंपाक करते, जेवण करतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि ब्लॉगच्या शेवटला नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. चला, तर मी आहे भाजी चपाती बनवते वगैरे, बघू काय आहे घरामध्ये भाजी. आणि आमच्या आहोंचं काम चाललेलं आहे. इकडे मी गाणी लावली होती टाईमपास म्हणून, आणि इथे आमचे आहो निवांत बसलेले आहेत. तर चला, मी माझं काम करते. तर मी आज बनवले आहे आमरस थाळी आणि सीझनचा पहिला आंबा. आणि तुम्हाला वाटेल की मँगो खायचे नसतात प्रेग्नन्सीमध्ये, तर मी त्याचं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन घेतलं आणि डॉक्टर म्हटले तुम्ही खाऊ शकता. मी त्याला मँगोला मी 1 तासभर पाण्यात भिजत ठेवलं होतं, मग त्याचा आमरस बनवलेला आहे. त्यामुळं आपण कमी ह्याच्यात, म्हणजे कमी प्रमाणात आंबा खाऊ शकतो, असं त्यांनी काही इफेक्ट होत नाही. उलट न्यूट्रिशन, प्रोटीन्स वगैरे सगळं भेटतं या मँगोमधनं. तर छान आमरस थाळी बनवलेली आहे, आणि भेंडीची भाजी आणि चपाती आणि आमरस. तर मस्त दुपारचं जेवण करणार आहोत. आणि व्हॉइस ओव्हर जोडावा लागला, कारण बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्यामुळं व्यवस्थित आवाज त्यात रेकॉर्ड झाला नाही, त्यामुळं मी ह्याच्यावर व्हॉइस ओव्हर लावलेला आहे. तुम्हाला पण आमंत्रण देते सगळ्यांनी या आमरस खायला. तर तुम्ही पण केलं का तुमच्या घरी आमरस? तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर जेवण करून मंडळी, संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45. तिकडे आमचे आहो हाई करा, सकाळपासून तुम्ही दिसले नाहीये. आहो आहेत घरीच आहेत. त्यांना मी दाखवलंच नाही, त्यांची कामं चालू होती आणि माझी पण चालू होती. तर आता संध्याकाळचे वाजले 5:45. आता आम्ही चाललोय आमच्या नेहमीच्या स्पॉटला, आम्ही चाललोय फिरायला. आणि गार्डनला चाललेलो आहोत. आता वॉकिंग टाईम आहे, तर चला तुम्हाला पण घेतो गार्डनमध्ये, तुम्हालाही थोडंसं फिरून आणतो आमच्यासोबत. तर चला, स्वयंपाक झालेला आहे माझा. मी आज पालक डाळ बनवलेली आहे, भात बनवलं आहे, चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, सगळ्या गोष्टी तयारी करून जाते. मग घरी आले की मस्त आईतं जेवायचं, कारण फिरून आले की कंटाळा येतो, त्यामुळे आधीच बनवून ठेवलं. फक्त गरमागरम चपात्या करायच्या आणि मस्त जेवण करायचं. तर चला, मस्त पालक डाळीचा वास सुटलेला आहे, सुगंध सुटलेला आहे. खूप भारी झालेली आहे पालक डाळ, मस्त घट्टसर मला पाहिजे तशी झालेली आहे. आणि छान गेला दिवस. तर चला, निघते आता मी. तर मी आता आले वरती माझ्या मैत्रिणीची. तर माझी मैत्रिणींचीच राहते 25व्या फ्लोअर एवढ्या वरती, पण 25th फ्लोअरवर आली आहे मी. आणि सकाळी आले असेल तुम्हाला सिनरी दाखवली असते, खूप भारी दिसते इथून. तर आहुंना म्हटलं तुम्ही जा वरती, मी येते तिच्यासोबत. तिचं बाळ झोपलं आहे, मग तिचं बाळ उठलं की मग मी जाईलच तिच्यासोबत परत एकदा वरती, कारण मी एकटी तोपर्यंत मग मला बोर होऊन जाईल. ना आहू खेळतात माहिती तुम्हाला टेबल टेनिस, मला तर काही खेळताच येणार नाही, त्याच्यामुळं म्हटलं मी तिच्या घरी जाते, मैत्रिणीच्या घरी, तिला सोबत घेऊन जाते वरती. तर चला, खूप मच्छर येतात, आज हवा कमी आहे, खूप गरमी आहे. गुड बाय. दे परत दे.
मम्माला दे मोबाईल, मला दे. ध्रुव ध्रुव मोबाईल दे. ध्रुव दे. मम्माचा मोबाईल दे. बाय झोपेत ना उठले. झोपेत ना उठला ध्रुव तू? नो. काय मस्त खेळून आलेत आणि मला सोडून गेले. मला म्हटले जातो तुझी मैत्रिणीकडे, मला माझं खेळू दे, तुझं तू एकटी फिर, असं म्हणतात बघा. हे प्लॅनिंग ने प्लॅन केला आहे मेरे साथ, प्लॅन किया आहे, प्लॅन करके ऊपर गए. आणि मला नेलं नाही यांनी गार्डनला, स्वतः गार्डनला फिरून आले, मस्त खेळून आले आणि मला मैत्रिणीच्या घरी पाठवलं. असं असतं का बायकोसोबत कधी फिरायचे मग? हां, आता खेळून झालं, 8:30 वाजून गेलेत, आता जेवायची वेळ झाली. त्यांना माहिती आहे आता जेवायची वेळ झाली, ही थोडीच म्हणणार आहे चल म्हणून गार्डनला, है की नाही? हो का, तुमची मज्जा आहे बाबा, सकाळी पण खेळत आहे, संध्याकाळी पण मस्त खेळत आहे. मला आता का अजून काही महिने मी पण खेळायला सुरुवात करणार बघा. मग मी पण तुम्हाला नाही अजिबात विचारणार, मी तुम्हाला नाही विचारता तू वरती जाणार खेळायला. आता इथल्या इथंच वॉकिंग करतो, इथून म्हणजे खूप लांब आहे, 5-10 मिनटं लागतील आता जायला, एवढं चालायचं म्हटलं. पोचलो. तर मस्त संध्याकाळचं जेवण बनवलेलं आहे, चपाती आणि ही आहे पालकची भाजी. इकडे आपला दुपारी मी मस्त आमरस बनवला होता, कैरी, आणि इकडे मस्त सुट्टा भात, मला सुट्टा भात फार आवडतो. तर असं दुपारचं संध्याकाळचं छान हेल्दी असं जेवण रेडी आहे. दुपारी पण मस्त भेंडीची भाजी केलेली होती, आमरस केला होता, आणि आता छान पालक डाळ बनवलेली आहे. तर या सर्वांनी, आणि पालक डाळ जर तुम्हाला पाहिजे असेल कशी बनवली तर माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याची रेसिपी आहे, तर ती तुम्ही सर्च मारू शकता, तुम्हाला पालक डाळची रेसिपी भेटून जाईल. तर आता आम्ही जेवण करून घेतो. इकडे आमची मॅच चाललेली आहे, इकडे आमच्या वाट बघतायत, कधीही मला जेवायला देते आणि कधीचा व्हिडिओ बंद होतोय. छानपैकी मस्त जेवण झालं पोटभर, आणि आता थोड्या वेळ मॅच वगैरे बघू, आणि वाजलेले आहेत 10:15 10:30 झालेले आहेत. परत सकाळी मग आहोंना ऑफिसला जायचं आहे उद्या. तर चला, आजचा ओव्हरऑल असा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग तुम्हाला आवडला का? तर असाच आमचा आजचा दिवस गेला, असं विशेष काही घडलं नाही, पण छान छान मेनू बनवले मी आज जेवणासाठी, खूप हेल्दी रेसिपीज बनवल्या, मला आवडतात बनवायला असं अधूनमधून. तर आवडला का तुम्हाला आजची छान छान बनवलेलं जेवण? तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.